हाय, मी वृषाली परत एकदा स्वागत करते तुमचं माझ्या नवीन व्लॉगमध्ये. आम्ही सगळे मित्रमैत्रिणी आज कुठेतरी चाललो आहे, पण कुठं ते सांगण्याआधी मी तुम्हाला एक स्टोरी सांगते. आज सकाळी कॉलेजमध्ये मला सापडली एक डायरी. त्या डायरीमध्ये लिहिलं होतं की एक गाव असतं, त्या गावामध्ये असतं एक आईस्क्रीमचं दुकान. ते आईस्क्रीमचं दुकान इतकं सुंदर असतं आणि त्याचं नावही तितकंच क्यूट असतं, चॅट अँड स्माईल. बट चॅट अँड स्माईल दुकानाचं नाव असलं तरी लिली आणि मंकू हे दोघी तिथं येतात आणि कोणाशीच गप्पा न मारता ते नाराज बसलेले असतात. पण ते हळूहळू बोलायला लागतात, अनेक वेळेस ते भेटायला लागतात आणि त्यांचा बॉन्ड हा इम्पॉर्टंट होतो. त्यामुळे ही स्टोरी ऐकल्यावर आम्हीही असं ठरवलं की आपणही आईस्क्रीम खायला जाऊयात का. कारण असं म्हणता, लाईक स्कूप ऑफ आईस्क्रीम, फ्रेंड्स कम इन डिफरंट फ्लेवर बट टुगेदर दे मेक लाईफ अ डेलिशियस. आणि म्हणून आम्ही पुढे जायचा निर्णय घेतला. आणि आपण कुठे जाणार आणि आपल्या गाऊमाता आपल्याला दिसणार नाही, आपल्या गाऊमाता तर असं चालणार नाही. तर रस्त्यात आम्हाला त्या लागल्या. मग आम्ही त्यांना बाय करून पुढच्या प्रवासाकडे निघालो, ते म्हणजे आईस्क्रीम पार्लर शोधायला. ऊन खूप होतं, पण आईस्क्रीम मात्र खायची म्हणजे खायची, हे मात्र नक्की ठरवलेलं. मग आईस्क्रीम खायला पुढे निघालो आईस्क्रीमच्या शोधात. जाऊया पुढे काय होतं ते. बाय द वे, उन्हाळ्याचा सीझन आहे आणि आंब्याचं झाड दिसणार नाही असं होणार नाही. खूप छान आंब्याचं झाड दिसलं, आंबेही लागलेले दिसले. तोंडात पाणी आलं, पण जाऊ द्या, आपल्याला आईस्क्रीम शोधायची आहे पहिले. इट्स अ हॅपी सोल. पुढे निघालो आईस्क्रीम शोधण्यासाठी. इतकं ते लांब होतं, असं वाटत होतं की 400 किलोमीटर झाले की काय. पण जाऊया, हळूहळू जाऊया. अनेक गप्पा गोष्टी मारत आम्ही पुढे निघालो. पण बघूया आईस्क्रीमचं दुकान कुठे सापडतं आहे का. बरंच लांब गेल्यानंतर आम्हाला एक छानसं दुकान सापडलं. पण त्याआधली ह्या मजा मस्ती बघूया. हे काय आहे ते म्हणजे छोटीशी पर्स, ती पानांनी बनवलेली. बघूया पुढच्या ठिकाणाकडे. आईस्क्रीम पार्लर शोधता पाय दमलेत बाबा, पण फायनली दुकान मात्र सापडलं आणि आईस्क्रीम मात्र खाल्ली सगळ्यांनी. हो, येस, फायनली आईस्क्रीम खाऊन झाल्यानंतर अनेक गप्पा गोष्टी मात्र झाल्या, अनेक डिस्कशन सुरू होतं. तुम्ही म्हणाल की इतकं गहन डिस्कशन कसलं चाललंय, पण गहन काही नाही, सगळ्या डिपार्टमेंटचं डेकोरेशन कसं करायचं याचं डिस्कशन चाललंय आणि नेक्स्ट ट्रिप कधी याचं डिस्कशन चाललंय. पण बरं, एक गोष्ट सांगते मी तुम्हाला. हे लोक इतके कम्फर्टेबल जर तुम्हाला स्क्रीनमध्ये दिसत असले तरी ते अजिबात कम्फर्टेबल नाही आहे. ते सगळे शाय लोक आहेत, त्यांना नको असतं मी व्हिडिओ चालू केलेलं. पण त्यात मी पण अपवाद नाही. मलाही खूप भीती वाटते व्लॉग काढायची, पण या व्लॉग काढण्यामागे माझा एकच उद्देश आहे, तो म्हणजे आपले काही मेमरीज असतात, ते आपण कुठे स्टोअर करणार. काही गोष्टी मनात ठेवून चालत नाही, ते कुठेतरी कागदावर किंवा व्हिडिओच्या माध्यमातून पुढे येणं गरजेचं असतं, किंवा ते मेमरीज साठवून ठेवणं खूप गरजेचं असतं. त्यामुळे मी हे व्लॉग सुरू केला आहे. पण हे लोक मला काही काढू देत नाही क्लिप्स, त्याच्यामुळे जेवढे क्लिप्स आहे तेवढे मी टाकण्याचा प्रयत्न करते. बट हीच खरी मजा आहे की आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर येऊया. मग ती व्लॉग असू दे, बिझनेस असू दे, अभ्यासाच्या बाबतीत असू दे, की आपला जो कम्फर्ट झोन आहे त्याच्या आपण थोडंसं बाहेर येऊयात का, हाच खरा उद्देश या व्लॉगच्या मागे होता. त्यांना जितकी भीती वाटते तितकीच मला पण वाटते. बाय द वे, त्यांनाही हळूहळू सवय होईल की. बाय द वे, हा बॉन्ड मी तुमच्याशी शेअर करते. काही क्लिप्स आम्ही काढल्या होत्या, काही पिक्चर्स आम्ही काढले होते, ते तुमच्यासोबत मी शेअर करते. Through the lens of friendship, every moment becomes a cherished chapter in our vlog life, reminding us that the best stories are written together. Bye.